धुळे शहरात देशभक्तीचा जागर, महापालिकेकडून भव्य तिरंगा दुचाकी रॅलीचे आयोजन, हर घर तिरंगाचा दिला संदेश. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आणि हर घर तिरंगा अभियानांतर्गत धुळे महानगरपालिकेच्या वतीने शहरात एका भव्य तिरंगा दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. महापालिकेच्या मुख्यालयापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख आणि मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत पुन्हा महापालिकेच्या आवारात पोहोचली. या भव्य आणि शिस्तबद्ध रॅलीत धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, महापौर मायादेवी परदेशी आणि उपमहापौर ज्योत्स्ना पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, पदाधिकारी, अधिकारी आणि शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. हातात तिरंगा घेतलेल्या दुचाकीस्वारांमुळे संपूर्ण धुळे शहरात देशभक्तीचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. शहरातून मार्गक्रमण केल्यानंतर या तिरंगा दुचाकी रॅलीची सांगता महापालिका मुख्यालयात राष्ट्रगीताने अत्यंत दिमाखात करण्यात आली. स्वातंत्र्याच्या या पर्वात प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा फडकवावा आणि या राष्ट्रीय उत्सवात अभिमानाने सहभागी व्हावे, असा संदेश या रॅलीच्या माध्यमातून देण्यात आला. या संपूर्ण उपक्रमाबाबत आणि धुळेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत धुळे महानगरपालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस यांनी आभार व्यक्त केले. धुळे क्राईम न्यूजसाठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. धुळे महानगरपालिकेच्या वतीने हर घरा तिरंगा अभियानांतर्गत आज महानगरपालिकेमार्फत बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं. आजच्या ह्या बाईक रॅलीमध्ये महानगरपालिकेचा सन्माननीय महापौर, माननीय उपमहापौर, सन्माननीय सर्व पदाधिकारी, सदस्य आणि महानगरपालिकेचे सर्व अधिकारी आणि या शहरातले काही सन्माननीय नागरिकही सहभागी होते. हर घर तिरंगा मोहिमेच्या अनुषंगाने मी महानगरपालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना विनंती करेल की या कालावधीमध्ये प्रत्येकाने आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवा. तसेच या कालावधीमध्ये प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करू नये आणि आपल्या तिरंगा ध्वजाचा अवमान होणार नाही याची सुद्धा या कालावधीमध्ये सर्व नागरिकांनी दक्षता घ्यावी.